नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक मस्के सर. माझ्या मस्के सर या चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आजचा व्हिडिओ आपल्या इयत्ता 4थीच्या विद्यार्थ्यांसाठी आहे. आज नुकतीच म्हणजे रविवार 26 एप्रिल रोजी त्यांची 4थीची स्कॉलरशिप परीक्षा झालेली आहे. आज झालेला जो पहिला पेपर होता, पेपर क्रमांक 1, ज्याच्यामध्ये प्रथम भाषा मराठी आणि गणित असे 2 विषय होते, 2 विभाग होते, ज्याच्यामध्ये एकूण 75 प्रश्न 150 गुणांसाठी विचारले होते. त्या प्रश्नपत्रिकेची स्पष्टीकरण आपण या ठिकाणी आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहोत. तर माझ्याकडे जो सेट आहे, संच आहे, तो संच डी मध्ये आहे. तर तुम्ही आपली तुम्ही जे काही सोडवलेले आहेत, तुमच्याकडे जी कार्बन कॉपी आहे, त्या कार्बन कॉपीच्या आधारे किंवा तुम्ही तुमच्या प्रश्नपत्रिकेवर ती जे पर्याय टिक केलेले आहेत त्याच्या साह्यानं तुमचा स्कोर या ठिकाणी चेक करू शकता. आणि सर्वात महत्त्वाचं, जर मी सांगितलेल्या स्पष्टीकरणापैकी एखादं स्पष्टीकरण जर तुम्हाला चुकीचं वाटत असेल तर त्या प्रश्नाचा क्रमांक मला कॉमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. चला तर मग सुरू करूया आजच्या आपल्या प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 4थीचा जो पेपर क्रमांक 1 प्रथम मराठी आणि गणित, ज्याचा सेट संच डी आहे, त्याची उत्तरे आणि त्यांचं स्पष्टीकरण. वळूया पहिल्या प्रश्नाकडे. तर पहिला प्रश्न काय सांगतो, कविता दिलेली आहे आणि त्या कवितेवर आधारित आपल्याला 3 प्रश्न या ठिकाणी विचारलेले आहेत. तर पहा, पहिला प्रश्न काय सांगतो, कोकणची राणी कोणाला म्हटलेलं आहे? तर कोकणची राणी कवितेमध्ये बघा तुम्ही, झुक जाई कोकणची गाडी, कोकणची राणी. तर झुक हा आवाज कशाचा येतो? तर रेल्वेचा येतो. म्हणजेच कोकणची राणी कोण आहे? रेल्वे. पर्याय क्रमांक 4. या ठिकाणी जे तुम्हाला हे टिक दिसत आहेत, ते टिक ज्या विद्यार्थिनीचा आपण पेपर मागवलेला आहे तो, त्याच्यामुळे त्याच्यावरती कृपया तुम्ही उत्तरं तुमची टिक करू नका. तर मी जी हे लाल रंगाने टिक करतोय ती उत्तरं खरी पकडावी. प्रश्न क्रमांक 2, पुढीलपैकी विशेषण व विशेष्य यांची अयोग्य जोडी असलेला पर्याय कोणता? तर कवितेमध्ये तुम्ही पाहू शकता, न्यारी चव, यातलं चव हे काय? विशेष्य, आणि न्यारी हे विशेषण आहे. दाट राई ही देखील योग्य जोडी आहेत. शिवारे हिरवीगार ही देखील विशेषण आणि विशेष्य यांची योग्य जोडी आहे. तर डौलानं घाटवणं ही विशेषण आणि विशेष्य यांची अयोग्य जोडी आहे. प्रश्न क्रमांक 3, डोंगरची काळी मैना अशी ओळख असणाऱ्या कोणत्या फळाचा उल्लेख कवितेत आलेला आहे? तर डोंगरची काळी मैना अर्थात कोकणामध्ये आपल्याला काळ्या रंगाचे काय असतात? तर ही करवंद असतात. जांभळं पण असतात, पण तिकडे आपण करवंद असं म्हणतो. आता बघा पर्याय क्रमांक 4, प्रश्न क्रमांक 4. तर प्रश्न क्रमांक 4 काय सांगतो? तर खालील आकृतीत रिकाम्या जागी कोणत्या पर्यायातील सर्व अक्षरे अनुक्रमे घेतल्यास सर्व उभे अर्थपूर्ण शब्द तयार होतील? तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता, तर आपण पर्याय क्रमांक 4 जर या ठिकाणी निवडला तर बघा, वदन, त्याच्यानंतर दरड, त्याच्यानंतर धोपट आणि त्याच्यानंतर नजर, म्हणजे 4ही शब्द अर्थपूर्ण होतात, म्हणजेच पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 5, पुढील वाक्यातील रिकाम्या जागी योग्य समूहदर्शक शब्द निवडा. तर बेटावर अडकलेल्या लोकांना घेऊन जहाजाचा टिंब किनाऱ्याकडे निघाला. तर जहाजांचा काफिला असतो. प्रश्न क्रमांक 6, पुढील वाक्यातील रिकाम्या जागी योग्य अलंकारिक शब्द निवडा. काशीनाथच्या जुनाट दुखण्यावर वैद्यबुवांनी रामबाण औषध शोधले. रामबाण म्हणजे अतिशय प्रभावी. पुढं प्रश्न क्रमांक 7, दिलेल्या वाक्यातील काळ ओळखून त्याच काळातील वाक्य पर्यायातून निवडा. तर बघा, सस्यांना पाहून गुंजा आपले गाल फुगवतील अर्थात भविष्यकाळ आहे. आणि भविष्यकाळ सांगणारे वाक्य कोणतं आहे? तर कोवळ्या उन्हात दवबिंदू चमकतात हा वर्तमान काळ आहे. मला खूप समाधान वाटले हा भूतकाळ आहे. थोड्याच वेळात सगळे नदीकाठी जमले हा देखील भूतकाळ आहे. तर आपण संध्याकाळी बाहेर जाऊ हे भविष्यकाळी वाक्य या ठिकाणी आहे. तर
पुढं प्रश्न क्रमांक 8, खालील वाक्यात एकूण किती विरामचिन्हे आलेली आहेत? तर या ठिकाणी बघा 1 2 3 4 5 6 7. बघा पहिल्यांदा हा कॉमा 1, हा इनोटेड कॉमा 2, हा कॉमा 3, त्याच्यानंतर 4 5 6 7 8 विरामचिन्हे आलेली आहेत. आणि इथल्या जर आपण पूर्ण विरामाला धरलं तर 9 सुद्धा होऊ शकतात, पण 9चा पर्याय या ठिकाणी दिलेला नाही, म्हणून पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 9, खालील वाक्यातील उद्देश भाग ओळखा. उद्देश आणि विधेय हे वाक्याचे 2 भाग असतात. उद्देश म्हणजे वाक्याचा कर्ता, बरोबर. तर स्वच्छ केलेल्या फरशीचे मोठे चौकोन जणू त्यांचीच वाट पाहत थांबले होते. तर आपल्याला काही ट्रिकने या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर शोधावायचं आहे. तर वाट पाहत थांबले होते, तर वाट पाहत थांबणारे कोण? तर स्वच्छ केलेल्या फरशीचे मोठे चौकोन, या अर्थी पर्याय क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 10, खालील वाक्यातील अधोरेखित शब्दाचा योग्य अर्थ ओळखा. माळा आवरताना आईला खूप साऱ्या माळा सापडल्या. माळा म्हणजे काय? घराचा वरचा भाग, म्हणजेच पर्याय क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 11, पुढीलपैकी प्रत्यय घटित नसलेला म्हणजे प्रत्यय न लागलेला शब्द आपल्याला या ठिकाणी शोधायचे. तर चित्रकार, परोपकार, कलाकार आणि नकलाकार. तर या ठिकाणी चित्रकार, परोपकार आणि कलाकार, चित्रकारला देखील कार असा प्रत्यय लागलेला आहे. नकला आणि कार याला देखील कार लागलेला आहे. कलाकार, कला आणि कार याला देखील कार लागलेला आहे. तर परोपकार हा या ठिकाणी प्रत्यय घटित शब्द नाही. प्रश्न क्रमांक 12, खालील शब्दकोशातील क्रमाने लावल्यास उजवीकडून तिसरा शब्द कोणता? तर पहिल्यांदा आपल्याला काय करायचे आहे, तर शब्दकोशातील म्हणजे आपण ज्याला आकारविल्ले क्रम असं म्हणतो आणि इंग्रजीतून अल्फाबेटिकल ऑर्डर असं म्हणतो. तर आपण या ठिकाणी जर हे शब्द लावले तर पहिल्या नंबरला येणार आहे आकाश, बरोबर. त्याच्यानंतर येणार आहे इकडे, त्याच्यानंतर येणार आहे उन्नती, बरोबर. आणि त्याच्यानंतर येणार आहे ऋण, त्याच्यानंतर एरंड आणि शेवटी येणार आहे ओढ. तर आपल्याला प्रश्न काय? उजवीकडून तिसरा शब्द 1 2 आणि 3 म्हणजेच ऋण, म्हणजेच पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 13, पुढीलपैकी व्यक्ती आणि किताब यांची चुकीची जोडी कोणती? तर महात्मा फुले, आचार्य अत्रे, स्वातंत्र्यवीर सावरकर, तर सेनानायक बापट ही व्यक्ती आणि किताब यांची चुकीची जोडी आहे. प्रश्न क्रमांक 14 बघा, खालील वाक्यातील क्रियापद ओळखा. पकडा पकडी खेळता खेळता सगळ्या बिया जातील वाया. सगळ्या बिया जातील या अर्थाने पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 15, पुढीलपैकी जोड शब्द नसलेला पर्याय कोणता? जोड शब्द नसलेला, तर बघा सार सरंजाम, त्याच्यानंतर साज श्रृंगार आणि सांज सकाळ हे तिन्ही शब्द जोड शब्द आहेत. आणि याच्यामध्ये जोड शब्द नसलेला पर्याय म्हणजेच कोणता? पर्याय क्रमांक 2 सांज वात. प्रश्न क्रमांक 16, पुढीलपैकी विरुद्ध अर्थाच्या शब्दांची योग्य जोडीचा पर्याय या ठिकाणी आपल्याला ओळखायचे. तर योग्य जोडी कोणती आहे? तर विलंब आणि घाई ही विरुद्धार्थी शब्दांची योग्य जोडी आहे. प्रश्न क्रमांक 17, खालील वाक्यातील नामांची संख्या किती? तर बघा शेतात होती सूर्यफुले, पिवळी धमक, टपोरी आणि टवटवीत. शेत आणि सूर्यफुले ही 2च नामे आहेत. बाकी होती हे क्रियापद आहे. पिवळी धमक, टपोरी आणि टवटवीत ही विशेषणे आहेत. म्हणजे किती नाम आहेत? तर या ठिकाणी 2 म्हणजेच पर्याय क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 18, एक वचन अनेक वचन यांची अयोग्य जोडी पर्यायातून निवडा. चूल चुली, भेट भेटी, चूक चुकी, वेल वेली म्हणजे चूक चुका पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 19, तर 19 काय सांगतो बघा, जप व कमान या अक्षरापासून तयार होणाऱ्या अर्थपूर्ण शब्दातील कोणत्या क्रमांकाचे अक्षर घेतल्यास भार या अर्थाचा शब्द तयार होईल?
तर हा थोडासा संदिग्ध प्रश्न आहे या ठिकाणी. तरी पण माझ्या परीने मी याचा निष्कर्ष काढण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे. आणि याचा एक अर्थपूर्ण शब्द जो आहे मी जपव कमान अशा प्रकारचा, जपव कमान अशा प्रकारचा शब्द जर आपण घेतला तर याच्या कोणत्या भार म्हणजे काय तर वजन, वजनसाठी पहिलं 3ऱ्या क्रमांकाचं अक्षर, त्याच्यानंतर ज साठी पहिल्या क्रमांकाचं अक्षर आणि न साठी 1 2 3 4 5 6व्या क्रमांकाचं अक्षर म्हणजे 3 1 6 3ऱ्या 1ल्या आणि 6व्या म्हणजेच पर्याय क्रमांक 1 पासून कदाचित होऊ शकेल. पण प्रश्न एकदा पडताळून पाहणं गरजेचं आहे. जर एखादा आणखी वेगळा शब्द होत असेल तर, पण शक्यतोवर तर हा पर्याय यायलाच पाहिजे. प्रश्न क्रमांक 20, अल्पबुद्धी असलेली व्यक्ती अति बडाया मारते. अल्पबुद्धी असलेली व्यक्ती म्हणजेच काय म्हणतो आपण त्याला तर उथळ पाण्याला खळखळाट फार. प्रश्न क्रमांक 21, खालील वाक्यातील अधोरेखित शब्दांसाठी योग्य शब्द पर्यायातून निवडा. कधी गावातून कधी शेतातून जाणाऱ्या लहान वाटेवरून माझी सर्व जनावरे बिनचुकता गोठ्याकडे परत येतात. गावातून वाटेवरून तर काय आपण तर याला पायवाट असं म्हणतो. प्रश्न क्रमांक 22, खालील वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या योग्य वाक्यपरिचयाचा पर्याय निवडा. अपघातग्रस्त वाहनातील सर्व लोक सुखरूप असल्याचे समजतात. सर्वांचा जीव भांड्यात पडला म्हणजेच काळजी मिटली. प्रश्न क्रमांक 23 ते 25 साठी आपल्याला या ठिकाणी हा उतारा दिलेला आहे आणि त्याच्यावरती 3 पर्याय या ठिकाणी आपल्याला दिलेले आहेत. 3 प्रश्न दिलेले आहेत. तर पहिला प्रश्न काय सांगतो, यासाठी पहिल्यांदा उतारा काळजीपूर्वक तुम्हाला वाचणं गरजेचं आहे. उतार्यानुसार पुढीलपैकी कोणते विधान अयोग्य आहे. तर एक लक्षात घेतलं तर आईने पक्षाला पाणी पाजले तर हे विधान कसे योग्य आहे. मुरली हा एक गुराखी होता, रानात गुरे चारताना, याचा अर्थ हे पण विधान योग्य आहे. आईने पक्षाच्या जखमेवर हळद लावली हे देखील विधान या ठिकाणी योग्य आहे. तर भिजवलेली डाळ खाल्ल्याने पक्षी थोडा तरतरीत झाला. तर बघा तुम्ही हे विधान अयोग्य कशा प्रकारे आहे. त्याची चोच उघडून थोडे पाणी चोचीत टाकले, गव्हा तांदळाचे थोडे दाणे खाण्यासाठी टोपलीत ठेवले, खाऊन पिऊन तो पक्षी दुसऱ्या दिवशी थोडा तरतरीत झाला. म्हणजे गव्हाचे तांदळाचे दाणे टाकून, बरोबर. पण हे विधान काय सांगते आपल्याला, भिजवलेली डाळ. तर बघा हे पाहून आईने कौतुकाने त्या पक्षाला भिजवलेली डाळ खायला दिली. म्हणजे याचा अर्थ भिजवलेली डाळ खाऊन त्याला तरतरी आली असं काही विधान आपल्याला ठिकाणी सरळ सरळ केलेलं नाही. म्हणून अयोग्य विधान कोणतं तर पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 24, पुढीलपैकी कोणते विशेषण पक्षासाठी आलेले नाही. तर बघा तरतरीत, सुंदर आणि निळा हे तिन्ही विशेषण या ठिकाणी आलेले आहेत. तर चिमुकला हे विशेषण या पक्षासाठी आलेलं नाही. प्रश्न क्रमांक 25, तर 25 हा देखील प्रश्न कसा आहे थोडासा संदिग्धच आहे. पण माझ्या परीने मी याचा अर्थ शोधण्याचा प्रयत्न केलेला आहे की घरटे, नभ, वृक्ष आणि हळू, बरोबर. हळू तर हे तर क्रियाविशेषण आहे. म्हणून तर वृक्ष कुठे असतात तर रानावनात असतात. म्हणून कदाचित या ठिकाणी मी वृक्ष हा पर्याय या ठिकाणी निवडलेला आहे. पण सरळ सरळ त्या अर्थाचा शब्द या ठिकाणी उतार्यात आलेला नाही. पण जवळचा अर्थ म्हणून आपण वृक्ष शोधू उत्तरे करू शकतो. तर अशा प्रकारे मराठीच्या 25 प्रश्नांचा आपण या ठिकाणी आढावा घेतलेला आहे. आता जाऊया गणिताच्या उरलेल्या 50 प्रश्नांकडे. तर गणिताचे उरलेले प्रश्न त्यातला पहिला बघा, आईने अर्धा लिटर आवळा सरबत एका बाटलीत 4 याप्रमाणे 4 बाटल्या काय केल्या 4 बाटल्या भरल्यानंतर पाव लिटर शरबत शिल्लक राहिलं. तर आईने किती लिटर शरबत बनवलं. अर्धा लिटर आवळा सरबत एका बाटलीत म्हणजे बाटल्या किती भरल्या तर 4 बाटल्या. तर 4 बाटल्यामध्ये एकूण किती होईल, अर्धा लिटर प्रत्येकी म्हणल्यानंतर होणार आहे 2 किलोग्रॅम. किती तर 2 किलोग्रॅम, बरोबर. तर पाव लिटर शरबत उरलं म्हणजे 250 मिलीलिटर काय झालं सरबत काय झालं उरलं. तर आईने किती लिटर सरबत बनवलं तर हे 2 किलोग्रॅम आणि उरलेलं किती पाव किलोग्रॅम म्हणजे 2.25 किलोग्रॅम शरबत या ठिकाणी काय झालं आईने एकूण बनवलं. म्हणजे 2.25 लिटर, सॉरी किलोग्रॅम नाही, माफ करा, लिटर. प्रश्न क्रमांक 27 बघा, आकृतिबंधात पुढे येणारी चित्रे कोणती. तर पुढे येणारे जे चित्र आहे ते पर्याय क्रमांक 2 या ठिकाणी बसते बघा. जर अतिशय काळजीपूर्वक बघा, हे
उलटं सुलटं झालेलं आहे. ही उलटी आकृती, त्याच्यानंतर ही सुलटी उलटी, बरोबर. पुन्हा ही उलटी, पुन्हा पुन्हा ही सुलटी, पुन्हा ही उलटी, सुलटी उलटी. याप्रमाणे जर आपण विचार केला तर पर्याय क्रमांक 2 या ठिकाणी येऊन जाईल. अतिशय बारीकीनं निरीक्षण करणं गरजेचं आहे. प्रश्न क्रमांक 28. 1 ते 100 संख्यामधील सर्वात मोठी मूळ संख्या ही सर्वात लहान मूळ संख्येपेक्षा कितीने मोठी आहे? तर 1 ते 100 या संख्यामध्ये सर्वात मोठी मूळ संख्या कोणती आहे? तर सर्वात मोठी मूळ संख्या आहे 97. आणि सर्वात लहान मूळ संख्या कोणती आहे? तर 2. या कितीने मोठी आहे? तर ही आहे 95ने मोठी, बरोबर. 95 म्हणजेच पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 29. मनोजने बागेतून 5 किलोग्रॅम द्राक्षे काढली. किती एकूण काढली? 5 किलोग्रॅम, बरोबर. त्याने अर्धा किलो द्राक्षांच्या 3 पेट्या, पाव किलो द्राक्षांच्या 2 पेट्या व उरलेल्या द्राक्षांच्या 1 किलोच्या काही पेट्या भरल्या. तर त्याने 1 किलो द्राक्षाच्या किती पेट्या भरल्या? तर बघा, पहिल्यांदा एकूण द्राक्ष 5 किलो, अर्धा किलो द्राक्षांच्या 3 पेट्या. तर अर्धा किलो द्राक्षांच्या 3 पेट्या, तर तुम्ही बघा अर्धा किलो द्राक्षांचे किती होतील? अर्धा किलो द्राक्षाचे 3 पेट्या म्हणजेच त्याचे होतील बरोबर किती? तर बघा अर्धा किलो द्राक्षाच्या 3 पेट्या म्हणजे किती झाले हे? तर हे झाले 1.5 किलोग्रॅम, बरोबर. त्याच्यानंतर पाव किलोच्या 2 म्हणजे 1/4च्या 2 म्हणजे किती झाले? हे झाले अर्धा किलो. आणि उरलेले 1 किलोच्या किलो. मग हे 1.5 आणि अर्धा किती झाले? तर हे झालं 2 किलो. उरले किती? तर 3 किलो. मग त्याने 1 किलोच्या किती पेट्या भरल्या? तर 3 पेट्या भरल्या या ठिकाणी. प्रश्न क्रमांक 30 काय सांगतो बघा. सुराने गणित प्रावीण्य परीक्षेची 2 पुस्तके खरेदी केली. किती? 2 पुस्तके 175 रुपयाने. तर दुकानदाराने तिने 500 रुपयाची नोट दिली. दुकानदाराने तिला 50 रुपयांच्या काही नोटा परत दिल्या. तर दुकानदाराने तिला 50 रुपयांच्या किती नोटा दिल्या? तर पुस्तके किती आहेत? 2 आहेत. प्रत्येकाची किंमत किती आहे? तर 175, बरोबर. तर एकूण किंमत किती होणार आहे त्या ठिकाणी? 350. तिने दिले किती? 500ची नोट. म्हणजे उरले किती तिला? 500 वजा 350 म्हणजे उरले किती? 150. म्हणजे 150 म्हणजे 50च्या किती नोटा? तर या ठिकाणी 3 नोटा. पर्याय क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 31. दंडगोलांच्या कडांची संख्या कोपऱ्यांच्या कोपऱ्याच्या संख्येपेक्षा टिंबने असते. तर दंडगोलाला कसे असतात? कोपरे नसतातच. त्याच्यापुढे कितीने कडांची संख्या कोपऱ्यांपेक्षा कितीने जास्त असते? तर 2ने जास्त असते. म्हणजेच पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 32. आकृतिबंध या ठिकाणी आपल्याला पूर्ण करायचे. तर बघा, हा त्रिकोण आणि चौकोन हे 2च आकृती आहेत. आता पहिल्यांदा बघा, त्रिकोणामधलं हे टिंब वर आहे आणि चौकोनामधलं हे स्टार खाली आहे. आता दुसऱ्यांदा काय झालं? हे टिंब 2 त्रिकोण आले आणि टिंब काय झालं? खाली गेलं. आता इथे 2 चौकोन आले, स्टार वर गेले, बरोबर. त्याच्यानंतर पुन्हा 3 त्रिकोण, हे टिंब वर गेले आणि 3 स्टार, टिंब काय झाली? खाली गेली. तर आता बघा, पुढचं येणारे त्रिकोण 4 त्रिकोण येतील, पण हे टिंब कसे येतील? खाली येतील. मग 4 त्रिकोणाचे टिंब खाली येणारा पर्याय कोणता आहे? हा. आणि चौकोनामधलं स्टार आता वर जाणार आहे. म्हणजेच पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 33 बघा. स्वातंत्र्य दिनाला शुक्रवार असल्यास त्या महिन्यात कोणते वार 5 वेळा येतील? तर बघा, आपल्याला माहीत आहे, तर 31 दिवसांच्या महिन्यामध्ये 1, 2 आणि 3 तारखेचे वार काय येतात? म्हणजे 5 वेळा येतात, बरोबर. आता स्वातंत्र्य दिन कधी असतो? तर स्वातंत्र्य दिन असतो 15 तारखेला. किती? 15 ऑगस्टला, बरोबर. तर 15 ऑगस्टला, तर या ठिकाणी जर आपला वार कोणता आहे? तर 15 ऑगस्टचा वार असणार शुक्रवार, बरोबर. तर दुसरा शुक्रवार कधी असणार आहे याच्या पाठीमागे? तर 8 ऑगस्टला दुसरा शुक्रवार असणार आहे. आणि त्याच्या अलीकडे किती असणार आहे? तर 1 ऑगस्टला देखील शुक्रवारच असणार आहे, बरोबर. मग जर 1 ऑगस्टला शुक्रवार असेल तर 2 ऑगस्टला शनिवार आणि 3 ऑगस्टला रविवार. म्हणजे शुक्रवार, शनिवार आणि रविवार हे 3 दिवस या ठिकाणी काय येणार आहेत? 3 वार 5 वेळा येणार आहेत. तर हा सांगणारा पर्याय कोणता?
शुक्रवार, शनिवार, रविवार म्हणजेच पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 34. खालील संख्या उतरत्या क्रमाने लिहिल्या असता शेवटून दुसरी संख्या कोणती येईल? तर बघा, ह्या संख्या आपल्याला पहिल्यांदा उतरत्या क्रमाने या ठिकाणी लिहावयाच्या आहे. तर उतरत्या क्रमाने जर आपण ह्या संख्या लिहिल्या तर पहिल्या नंबरची संख्या कोणती येणार आहे? पहिल्या नंबरची संख्या येणार आहे 45,050. 45,050. नंबर 2ची येणार आहे 45,005. कुठे आहे बघा? 45,000 या ठिकाणी 5. नंबर 3ला येणार आहे 40,504. 40,504 आणि उरली कोणती? तर 40,405. उत्तर काय? ते शेवटून दुसरी संख्या 1 2 40,504. सांगणारा पर्याय कोणता? तर पर्याय क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 35. कुर्ती शिवण्यासाठी सलमाला 2.5 मीटर व तिच्या 2 बहिणींना प्रत्येकी 1.5 मीटर कापड लागते. तर 10 मीटरच्या ताग्यातून दुकानदाराने तिघींसाठी कापड कापून दिले असता ताग्यात किती कापड उरले? बरोबर. तर सलमाला एकूण किती कापड लागलं? 2.5 मीटर म्हणजे 2.50 मीटर. बरोबर. आणि तिच्या 2 बहिणींना प्रत्येकी 1.5 मीटर म्हणजे किती? 3 मीटर या ठिकाणी. तिघींना मिळून किती लागलं? तर हे 50 आणि 5.5 मीटर कापड लागलं. बरोबर. तर 5.5 मीटर. आता 10 मीटर कापडाच्या ताग्यातून जर 5.5 मीटर कापड जर काढलं तर उरणार किती आहे? तर 4.5 मीटर कापड. बरोबर. म्हणजेच पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 36 काय सांगतो बघा. अपूर्णांक दिलेत तर हे उतरत्या क्रमाने आलंच पहिला व शेवटचा अपूर्णांक अनुक्रमे कोणता येईल? तर कसं आहे उतरता क्रमांक. आता सगळे समच्छेद अपूर्णांक आहेत. तर समच्छेद अपूर्णांक असताना आपल्याला ज्या अपूर्णांकाचा अंश मोठा तो अपूर्णांक या ठिकाणी मोठा असणार आहे. म्हणजे पहिल्या क्रमांकाचा अपूर्णांक कोणता असणार आहे त्या ठिकाणी? 8/3. दुसरा असणार आहे 7/3. तिसरा असणार आहे 5/3. त्याच्यानंतर 4/3 आणि त्याच्यानंतर 1 2 3 8 7 5 4 आणि 1/3. बरोबर. तर पहिला आता बघा याचा उतरता क्रम लावला आहे. पहिला व शेवटचा. पहिला कोणता आहे? 8/3. शेवटचा कोणता? 1/3. सांगणारा पर्याय कोणता? पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 37. 1 ते 100 या संख्यामध्ये 1 व 2 यापैकी कोणता अंक जास्त वेळा आला आहे व कितीने? तर आता बघा आपण 1 हा अंक किती वेळा येणार आहे? तर तुम्ही काळजीपूर्वक निरीक्षण केलं तर 21 वेळा येणार आहे. आणि 2 हा अंक किती वेळा येणार आहे? तर 20 वेळा येणार आहे. बरोबर. म्हणजे 1 हा अंक कितीने जास्त येणार आहे? 1 ने जास्त. म्हणजे 1 हा अंक 1 ने जास्त वेळा 1 अंक 1 ने जास्त वेळा आला आहे. म्हणजेच पर्याय क्रमांक 2. तर प्रश्न क्रमांक 38 काय सांगतो बघा. तर स्टार आणि चौकोन या ठिकाणी आपल्याला काय करायचे? तर योग्य अंक ठेवायचे. तर आपण या ठिकाणी जर पर्याय क्रमांक 3 जर ठेवला तर काय संख्या तर येईल बघा. स्टारच्या ठिकाणी आपल्याला 8 घ्यावायचे आहेत. बरोबर. पुन्हा इथे 0 आहे. पुन्हा स्टारच्या ठिकाणी 8. इथे 0. चौकोनासाठी आपल्याला घ्यायची 7 ही संख्या. वजा या ठिकाणी 1 6 2 आणि परत स्टारच्या ठिकाणी घेऊया आपण 9. ही वजाबाकी या ठिकाणी करायची. तर 17मधून माफ करा स्टारच्या ठिकाणी या ठिकाणी 8 घेऊया. 17मधून 8 गेले या ठिकाणी 9. पुन्हा इथे 9मधून 2 गेले तर या ठिकाणी राहिले 9मधून 2 गेले तर या ठिकाणी राहिले 7. म्हणजे 7 ही आपली या चौकोनाची किंमत आहे. परत बघा आपण इकडचा एक इकडे घेतला होता त्याच्यामुळे इथे उरली होती किती? 7. 7मधून 6 गेले राहिला 1. पुन्हा या ठिकाणी इकडचा आपण इकडे घेऊया. इथे राहिले 7. इथे राहिले किती? 10. 10मधून 1 गेला या ठिकाणी राहिला 9. म्हणजे हे 9 तुम्ही बघू शकता. आणि पुन्हा या ठिकाणी राहिले 7. 7 ही आपल्या चौकोनाची किंमत आहे. म्हणजे आपलं हे उत्तर बरोबर येते. म्हणून पर्याय क्रमांक 2.
प्रश्न क्रमांक 39, खालील आकृतीचे शिरोबिंदू मोजून लिहा. तर शिरोबिंदू जर मोजले तर ते आपल्याला या ठिकाणी 10 येणार आहेत. बघा 1 2 3 4 5 6 7 8 9 10. प्रश्न क्रमांक 40, पटांगणात संगीत कवायतीसाठी विद्यार्थी उभे केले आहेत. एक अंकी सर्वात मोठी विषम संख्ये इतकी ओळी आहेत व प्रत्येक ओळीत 2 अंकी सर्वात लहान विषम संख्ये इतकी विद्यार्थी आहेत. तर एकूण किती विद्यार्थी कवायतीसाठी उभे आहेत? तर आता काय म्हटलेलं आहे बघा, एक अंकी सर्वात मोठ्या विषम संख्ये इतक्या ओळी, म्हणजे एक अंकी सर्वात मोठी विषम संख्या कोणती? तर 9, बरोबर. आणि तर प्रत्येक ओळीत 2 अंकी सर्वात लहान विषम संख्ये इतके विद्यार्थी आहेत. 2 अंकी सर्वात लहान विषम संख्या कोणती? तर 11. तर विद्यार्थी तर एकूण किती आहेत? तर गुणाकार करावा लागेल. 11 9 99, म्हणजेच पर्याय क्रमांक 1. तर बघा प्रश्न क्रमांक 41, वर्तुळाला किती सममिती अक्ष काढता येतील? तर वर्तुळाला असंख्य सममिती अक्ष त्या ठिकाणी काढता येतात. म्हणजे ज्या रेषेने वर्तुळाचे समान भाग होतील अशा आपल्याला कितीही सममिती अक्ष या ठिकाणी आपण काढू शकतो. प्रश्न क्रमांक 42 बघा, जोसेफने एका पेटीत 18 आंबे याप्रमाणे 12 पेट्या भरल्या असता 5 आंबे शिल्लक राहतात. तर जोसेफकडे एकूण किती आंबे आहेत? तर आता बघा 18 आंबे याप्रमाणे 12 पेट्या, तर आपण 18 गुणिले 12 जर हा गुणाकार केला आणि त्याच्यामध्ये जर 5 आंबे मिळवले तर आपल्याला किती येणार आहेत? तर 221 आंबे. पहिल्यांदा हा गुणाकार करा, त्याच्यानंतर त्या गुणाकारामध्ये 5 शिल्लक आंबे काय करा? मिळवा. प्रश्न क्रमांक 43, सुमेधने जेवढे मित्र आहेत तेवढेच पेन प्रत्येक मित्राला या ठिकाणी वाटले असतील तर पुढीलपैकी एकूण पेन किती वाटले असतील? तर जेवढे पेन तेवढे मित्र, म्हणजे येणारं उत्तर वर्गसंख्या असलं पाहिजे, बरोबर. आणि मग या 3 पर्यायामध्ये वर्गसंख्या कोणती आहे? तर 49, बरोबर. म्हणजेच 7 मित्र होते आणि प्रत्येकी 7 प्रमाणे किती? 49 पेनी वाटले असतील. प्रश्न क्रमांक 44 बघा, 95041 ह्या अंकांची पुनरावृत्ती न करता लहानात लहान संख्या अमयने काय केली? तर 10459 बघा 10459. सफा कुठे आहे? तर सफाने 01459. तन्वीने 95410 आणि आर्याने 95401 अशा लिहिले. तर अचूक संख्या कोणती? तर आता लहानात लहान संख्या तयार करायची, पण लहानात लहान संख्या तयार करताना आपल्याला 0 हा सुरुवातीला घेता येणार नाही, तो 2 नंबरवरती घ्यावा लागेल, बरोबर. म्हणून कोणाची संख्या अचूक आहे? तर अमयने केलेली संख्या 10459. प्रश्न क्रमांक 45, शालेय सहलीसाठी 37 विद्यार्थ्यांनी प्रत्येकी 455 रुपये जमा केले, त्यातील 12,000 रुपये ST महामंडळात भरले, तर खर्चाला किती रुपये शिल्लक राहिले? तर बघा पहिल्यांदा आपल्याला या ठिकाणी काय करावं लागतं? तर 37 विद्यार्थ्यांचे प्रत्येकी 455 रुपये प्रमाणे किती होतात आणि त्या रकमेतून आपल्याला 12,000 रुपये या ठिकाणी काय करायचे? तर वजा करायचे. तर उर्वरित रक्कम जी आहे ती उर्वरित रक्कम म्हणजे 4,835, म्हणजेच पर्याय क्रमांक 2 असणार आहे. आता बघा प्रश्न क्रमांक 46 काय सांगतो? तर खालील आकृतिबंधात पुढे येणाऱ्या 3 संख्या ओळखा. बघा 100 99 97 94. मग 100मधून 1 गेला 99, 99मधून 2 गेले 97, 97मधून 3 गेले 94, 94मधून 4 गेले 90, 90मधून 5 गेले 85, 85मधून 6 गेले 79 आणि 79मधून 7 गेले तर किती? 73, म्हणजेच पर्याय क्रमांक 2. नाही सॉरी, पर्याय क्रमांक या ठिकाणी 3 येणार आहे. 85 79 आणि 72. याचं पुन्हा एकदा स्पष्टीकरण करतो या ठिकाणी मी. 100मधून 1 गेला 99, 99मधून 2 गेले 97, म्हणजे क्रमाने -1 -2 -3 -4 -5 -6 आणि -7 याप्रमाणे काय येणार आहे? म्हणजे वजा पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 47 बघा, 4/7 या अपूर्णांकापेक्षा खालीलपैकी कोणता अपूर्णांक मोठा आहे? किती? 4/7 पेक्षा. तर 4/7 पेक्षा कोणता अपूर्णांक मोठा आहे? तर पर्याय क्रमांक 4. कारण का?
जो ज्या अपूर्णांकाचा अंश मोठा असतो तो अंश अपूर्णांक कसा असतो, मोठा असतो, आणि ज्याचा अंश छोटा असतो तो अपूर्णांक कसा असतो, छोटा असतो. पुढच्या प्रश्नाकडे, प्रश्न क्रमांक 48 काय सांगतो बघा. एका विज्ञान केंद्राला जुलै महिन्यात 14,456 व ऑगस्ट महिन्यात 19,656 विद्यार्थ्यांनी भेट दिली, तर दोन्ही महिन्यात मिळून एकूण किती विद्यार्थ्यांनी भेट दिली? तर आपल्याला काय करायची, या ठिकाणी सरळ बेरीज करावयाची आहे, आणि ही जर बेरीज आपण जर केली तर उत्तर येणार आहे 34,112, म्हणजेच पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 49. शीतलने 5,000 दशक, 1 एकक, 9 दशक व 4 शतक ही संख्या 5491 अशी लिहिली, तर तिने लिहिलेली संख्या व मूळ संख्या यातील फरक किती? तर आता बघा, 5,000 दशक, 5,000 दशक म्हणजे किती, सॉरी 5 दशहजार म्हणजेच 50,000 या ठिकाणी, बरोबर, 50,000. आणखी पुन्हा काय म्हणलं की आता हजार आपण उतरत्या क्रमाने घेऊत. 10,000, 1 एकक, 9 दशक, 4 शतक, तर हजार स्थानी 0 अंक आहे. तर शतक किती घेतलेत, तर 4 शतक, 4 शतक म्हणजे किती, 400, बरोबर. दशक किती घेतलेत, 9, 9 दशक म्हणजे किती, तर 90, बरोबर. आणि एकक किती घेतलेत, तर 1 एकक घेतलं आहे. तर बघा, 10,000 स्थान, त्याच्यानंतर एकक स्थान, त्याच्यानंतर दशक स्थान आणि त्याच्यानंतर शतक स्थान. आता संख्या काय तयार झाली बघा, 1, 9, 4, 0, 5 म्हणजे 50,491 ही संख्या तयार झाली या ठिकाणी. किती, 50,491, बरोबर. आणि शीतलने संख्या केलेली किती आहे, तर 5,491. आणि या दोन्ही यांचा जो फरक आहे तो फरक आपल्याला काढण्यासाठी काय करावं लागले, तर आपल्याला वजाबाकी करावं लागले, आणि वजाबाकी केल्यानंतर आपलं उत्तर येणार आहे 45,000, म्हणजेच पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 50 बघा. चौकटीच्या जागी कोणता अंक येईल पर्यायातून निवडायचा आपल्याला, म्हणजे ही जी चौकट आहे या ठिकाणी, या चौकटीच्या ठिकाणी, आणि आपण जर या ठिकाणी काय केलं तर पर्याय क्रमांक 2 म्हणजे 7 ही संख्या जर लिहिली तर आपला भागाकार या ठिकाणी कसा येईल बघा, 8 भागिले हे 53, आणि दुसरा पर्याय क्रमांक 2 म्हणजे 7, चौकट या ठिकाणी आपण हे जर 7 ठेवले तर आपला भागाकार अशा प्रकारे येईल 8 संग 48, बरोबर, वजा 13 मधून 8 गेले या ठिकाणी राहिले 5, 4 मधून 4 गेले 0, तर हे 7 आपण खाली घेतले तर 57 उरले, तर 8 7 56 म्हणजे 7 हा अंक चौकटीमध्ये बरोबर बसला, आणि 56 वजा केले तर 7 मधून 6 गेले 1, 5 मधून 5 गेले 0, म्हणजे या ठिकाणी बाकी देखील 1 उरली, आणि इथला अंक जो आपण 7 आहे तो 7 अंक बरोबर आला, म्हणजेच पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 51. एका कंपनीने एका दिवसात 3 चाकी 14 व 4 चाकी काही वाहने बनवली. सर्व वाहनांच्या चाकांची संख्या एकूण 146 असल्या 4 चाकी वाहनांची संख्या किती? आता बघा, 3 चाकी 14 म्हणजे त्या 3 चाकी वाहनांच्या चाकांची संख्या किती, 14 त्रिकम 42, बरोबर. तर त्याच्यानंतर आता उरलेली वाहनं चाकांची संख्या कशी आहे, तर 4 चाकांची. मग समजा आपण जर 146 मधून 142 जर वजा केले तर उरणार किती आहेत, तर 104 चाकं उरणार आहेत, बरोबर. आता 104 चाकं उरणार आहेत. आता हे किती आहे, तो 104 चाकं म्हणजे हे 4 चाकी वाहनांचे आहेत, म्हणून आपल्याला या ठिकाणी यांना 4 न भागावं लागणार आहे, बरोबर. तर बघा, 4 दोन्ही 8 आणि 4 सक 24, म्हणजेच किती वाहनं 4 चाकी तयार केली, तर या ठिकाणी 26, म्हणजेच पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 52. श्रीकांतने 16 पोती झेंडूची फुले विकून 33,600 रुपये मिळवले. जर त्याने 1 किलो फुले 60 रुपये दराने विकली असल्यास एकूण किती फुले विकली? तर आपण सरळ या ठिकाणी पर्याय क्रमांक 5 ठेवूया, म्हणजे जर 560 किलो असतील आणि प्रत्येकी 60 प्रमाणे विकले असतील तर 560 गुणिले जर 60 हा गुणाकार केला तर आपल्याला बरोबर 33,600 हे उत्तर मिळेल, म्हणजेच आपलं पर्याय क्रमांक या ठिकाणी 3.
बघा आता इथे या ठिकाणी आपल्याला चित्रालेख दिलेला आहे आणि या चित्रालेखावर आधारित आपल्याला 53, 54, 55 असे एकूण 3 प्रश्न दिलेले आहेत. एक चित्र म्हणजे 7 विद्यार्थिनी आपल्याला विद्यार्थिनीची संख्या या ठिकाणी दर्शवते. तर पहिला प्रश्न बघा, कांदे पोहे व मसाला डोसा खाणाऱ्या विद्यार्थिनींची एकूण संख्या किती? कांदे पोहे बघा, कांदे पोहे किती येतो? 1 2 3 4 आणि मसाला डोसा 1 2 3 4 5 म्हणजे बघा 1 2 3 4 5 6 7 8 9 बरोबर 9 म्हणजे 9 7 63 म्हणजेच पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 54, कांदे पोहे व उपमा खाणाऱ्या विद्यार्थिनींची संख्या इडली व मसाला डोसा खाणाऱ्या विद्यार्थिनीच्या संख्येपेक्षा कितीने जास्त आहे? कितीने कमी अथवा जास्त आहे? पहिल्यांदा बघा कांदे पोहे व उपमा, बघा कांदे पोहे 1 2 3 4 5 6 म्हणजे 6 7 किती 42 बरोबर. म्हणजे कांदे पोहे आणि उपमा खाणारी संख्या किती आहे? 42 आहे. त्याच्यानंतर इडली चटणी व मसाला डोसा, इडली चटणी 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 बरोबर. तर हे किती आहेत एकूण? 12 म्हणजे 12 किती? 12 84 बरोबर. तर हे 84 जर आपण वजा केले तर या ठिकाणी 42ने जास्त आहे म्हणजेच पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 55 बघा, उपहारगृहात विद्यार्थिनींनी कोणता पदार्थ सर्वात कमी खाला? तर उपमा खाला. किती? पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 56, समच्छेद खालीपैकी अपूर्णांकापैकी समच्छेद अपूर्णांक ओळखा. समच्छेद म्हणजे समान छेद असणारा, पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 57, आयताचे व चौरसाचे क्षेत्रफळ समान असून ते 64 चौरस सेंटीमीटर आहे. जर आयताची लांबी 64 सेमी असेल तर आयताची रुंदी किती? आता बघा आयताचं क्षेत्रफळ काढण्यासाठी आपण कोणतं सूत्र वापरतो? तर आयताचं क्षेत्रफळ काढण्यासाठी आपण लांबी गुणिले रुंदी अशा प्रकारचं काय करतो? क्षेत्रफळ म्हणजे सूत्र वापरतो. आणि लांबी जर 16 असेल तर रुंदी किती असणार आहे? अर्थात 4 आणि दोघांचा गुणाकार किती? 16 चौक 64 म्हणजेच पर्याय क्रमांक 2. आता प्रश्न क्रमांक 58 बघा, आकृतीची परिमिती काढा. तर कोणत्या आकृतीची परिमिती? म्हणजे तिच्या सर्व बाजूंच्या लांबीची बेरीज. आणि आकृतीच्या सर्व बाजूंच्या लांबीची जर आपण बेरीज केली तर या ठिकाणी ती येणार आहे किती? 30 म्हणजे पर्याय क्रमांक 1. आता प्रश्न क्रमांक 59 बघा, सूरजने 96ला 6ने भागण्याऐवजी 16ने भागले तर त्याचा भागाकार कितीने चुकला? तर 6ने जर भागला तर त्याचा भागाकार येणार आहे 16 बरोबर. आणि 16ने भागलं तर किती? 16 सकी 96 बरोबर. तर या दोघातला फरक किती? 10 म्हणजे काय? तर या ठिकाणी कितीने चुकला? तर या ठिकाणी हा 6ने चुकला म्हणजे पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 60 बघा, आसाममध्ये 5719 हत्ती आहेत. आसामपेक्षा 3965 हत्ती जास्त हत्ती मेघालयात. तर मेघालयात किती हत्ती आहेत? तर बघा आसाममध्ये आहेत एकूण 5719, तर आसामपेक्षा 3965 हत्ती कसे जास्त आहेत. तर आपल्याला काय करायचे? या दोघांची सरळ बेरीज करायची आणि ती जर बेरीज आपण या ठिकाणी केली तर आपल्याला उत्तर मिळणार आहे 9684 म्हणजेच पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 61 बघा, सुहासने फ्रीज खरेदी करण्यासाठी दुकानदाराला 64,389 रुपयांचा धनादेश दिला. तर धनादेशावरील ही रक्कम तो अक्षरात कशा प्रकारे? किती? 64,389 64,389 पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 62, शबनमने प्रवासासाठी विमान व रेल्वे अशा 2 पर्यायांचा विचार केला. तर विमानाचं तिकीट 13,756 आणि होतं तर रेल्वेचं तिकीट 2,398 होते. तर विमानाचे तिकीट रेल्वेच्या तिकिटापेक्षा कितीने जास्त होते? तर ही जर आपण वजाबाकी केली तर आपल्याला याचं उत्तर मिळणार आहे 11,358 म्हणजे वजाबाकी पर्याय क्रमांक 1. आता प्रश्न क्रमांक 63 बघा, खालील आकृतीतील कोणत्या पर्यायातील रंगवलेला भाग हा छेदातीत अपूर्णांक दर्शवतो? तर या ठिकाणी बघा ह्याचा रंगवलेला भाग येणार आहे 1/5, ह्या आकृतीचा येणार आहे 9/6, क आकृतीचा येणार आहे 12/9 आणि ड चा येणार आहे
15/12 म्हणजे यातला छेदादित अपूर्णांक कोणता दाखवतो तर म्हणजेच पर्याय क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 64. शाळेतील परसबागेला पाणी घालण्यासाठी शिवमला 15 मिनिटे, सीमाला पाव तास, सोनालीला 900 सेकंद व राहुलला अर्धा तास लागतो, तर पाणी घालण्यासाठी सर्वात जास्त वेळ कोणाला लागतो? अर्थात बघा 15 मिनिटे, पाव तास आणि 900 सेकंद म्हणजे हे किती आहेत? सारखेच आहेत, बरोबर. आणि अर्धा तास हा सगळ्यांपेक्षा जास्त आहे, म्हणजेच पाणी घालण्यासाठी अर्धा तास कोणाला लागतो तर राहुलला लागतो, म्हणजे तर पर्याय क्रमांक 2. बघा वर्तुळात व्यास व त्रिज्या यांची संख्या अनुक्रमे किती आहेत? व्यास किती आहेत? 1 2 3, बरोबर. आणि त्रिज्या किती आहेत? 6, म्हणजे 3 आणि 6 पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 66. बघा 66 काय सांगतो तर खालीपैकी कोणत्या घड्याळाच्या 2 काट्यामध्ये विशाल कोन झालेलं नाही? तर आकृतीचं अतिशय बारीकीने निरीक्षण केलं तर पर्याय क्रमांक ड, म्हणजे ही जी आकृती आहे कोणती तर पर्याय क्रमांक 3 या ठिकाणी विशाल कोन झालेला नाही. प्रश्न क्रमांक 67. खालील आकृतीमध्ये दिलेल्या रेषावर घडी घालून कोणती त्रिमितीय आकृती तयार होईल? तर या ठिकाणी हा घन तयार होईल, म्हणजे कोणता पर्याय क्रमांक 2. आता बघा 68. राणी चेन्नम्मा एक्सप्रेसची स्टेशनवर येण्याची वेळ सोमवारी मध्यान्नोत्तर 8 वाजताची होती. ती गाडी 5 तास उशिरा आली असल्या ती किती वाजता स्टेशनवर आली? बघा मध्यान्नोत्तर 8 वाजता म्हणजे रात्रीचे 8, संध्याकाळचे 8 होते, तर 5 तास उशिरा आली म्हणजे किती? 8 आणि 5 13, 13 म्हणजे किती? ती मध्यरात्री 1 वाजता असते, बरोबर. तर मध्यरात्री म्हणजे 12च्या नंतरची वेळ आपण काय कशामध्ये मोजतो तर ती मंगळवारी गेली म्हणजे मंगळवारी मध्यान्हपूर्व 1 वाजता, म्हणजेच पर्याय क्रमांक 4. आता बघा प्रश्न क्रमांक 69 काय सांगतो तर प्रश्न क्रमांक मेघाकडे 50, 100, 200 व 500च्या नोटांची संख्या समान आहे व त्याची एकूण किंमत 3,034 रुपये, तर त्याच्याकडे एकूण किती नोट आहे? तर ही आपण काय करू शकतो, अगदी पर्याय ठेवून देखील उत्तर या ठिकाणी काढू शकतो. थोडासा वेळ लागणार आहे, पण पर्याय ठेवून काढलेलंच उत्तर आपल्याला म्हणजे कमीत कमी वेळेमध्ये येऊ शकते. तर समजा आपण या ठिकाणी जर काय केलं तर पर्याय क्रमांक 4 म्हणजे 2 हे 4 प्रत्येक नोटांची संख्या जर 4 जर पकडली तर आपल्याला 3,400 रुपये तिच्याकडे होतील का हे पाहावं लागणार, बरोबर. तर बघा 50च्या 4 नोटा म्हणजे 50 गुणिले 4 म्हणजे तिच्याकडे किती झाले तर हे झाले 200 रुपये. त्याच्यानंतर 100च्या पण किती 4च, हे किती झाले तर 400 रुपये. आणि 200च्या देखील किती 4च म्हणजे बेचोक किती 8 म्हणजे हे झाले 800 रुपये. आणि 500च्या देखील किती 4 म्हणजे किती पाऊणचोक 20 म्हणजे हे झाले 2,000 रुपये. आता बघा यांची जर आपण एकत्रित बेरीज केली तर 8 आणि 4 12, 14ला 4 हातचाला 1, 2 आणि 1 3 म्हणजे 3,400, म्हणजे आपलं उत्तर कसं आहे बरोबर आहे. पर्याय क्रमांक 4, पर्याय क्रमांक 2 माफ करा. प्रश्न क्रमांक 70 बघा 70. सानियाकडे एक रिम कागद आहे, तिला प्रत्येक फाईलमध्ये एक दस्ता कागद ठेवायचा आहे, तर सर्व कागद ठेवण्यासाठी तिला किती फाईल लागतील? आता एक रिम म्हणजे 480 कागद, बरोबर. आणि एक दस्ता म्हणजे किती तर एक दस्ता म्हणजे 24 कागद, बरोबर. तर मग एक रिम, तर आता आपल्याला या ठिकाणी काय करावं लागेल तर ठेवण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल या ठिकाणी हा भागाकार करावा लागेल, बरोबर. आणि अशा प्रकारे जर आपण भागाकार केला तर म्हणजे 480ला जर आपण 24ने भागलं तर आपल्याला जे उत्तर मिळणार आहे ते म्हणजे असं लागणार आहे पर्याय क्रमांक 3, म्हणजे आपल्याला तिला किती 20 फाईल त्या ठिकाणी लागतील. प्रश्न क्रमांक 71 बघा. एक इष्टिका चिठ्ठी कापून तिचे 2 समान मापाचे घन तयार केले. दोन्ही घनांच्या कडांची संख्या व इष्टिका चिठ्ठीच्या कडांची संख्येबाबत खालीपैकी कोणते विधान सत्य आहे? तर बघा कोणते विधान सत्य आहे तर बघा तर काय सांगते आपल्याला तर इष्टिका चिठ्ठीचे कापून 2 मापाचे घन तयार केले, बरोबर. आता बघा विधान जर पाहिलं आपण घनांच्या कडांची संख्या इष्टिका चिठ्ठीच्या कडापेक्षा 12ने कमी आहे, हे विधान कसं आहे चुकीचं आहे, बरोबर. आपल्याला सत्य विधान पाहिजे, म्हणजे हे विधान चुकीचं आहे कारण 12ने ते जास्त असणार आहे. आता घनांच्या कडांची संख्या इष्टिका चिठ्ठीच्या कडापेक्षा 12ने जास्त आहे, अर्थात हे विधान बरोबर आहे. पण पुढील विधानाची देखील आपण पडताळणी करून पाहूया. घनांच्या व इष्टिका चिठ्ठीच्या कडांची संख्या समान असणार नाही निश्चितच,
घणांच्या कडांची संख्या इष्टिकाचितींच्या कडांच्या निम्मे हे देखील विधान बरोबर असणार आहे, तर उलट जास्त असणार आहे 12ने, म्हणून योग्य विधान कोणते, तर पर्याय क्रमांक 2. आता प्रश्न क्रमांक 72 बघा. चित्र कोणते आपल्याला बघायचे, तर एक तुम्ही पाहू शकता 1 2 3 यांची बेरीज म्हणजे मधली संख्या क्रमाने बघा 7 8 9 यांची बेरीज 24, 25 26 27 यांची बेरीज किती 78. आता आपल्याला इथे हा जर पर्याय सोडला तर बाकी सगळ्या संख्यांची बेरीज किती असणार आहे 240 असणार आहे, पण क्रमवार संख्या असायला पाहिजे. तर इथे बघा 79 81 80 अर्थात क्रमवार नाहीत, 79 त्या ठिकाणी 80 81 या क्रमवार आहेत पण यांची बेरीज 230 आहे. इथे बघा 80 79 81 बेरीज 240 आहे पण संख्या क्रमवार नाहीत, म्हणून पर्याय क्रमांक 3 काय सांगतो 79 80 81 म्हणजे क्रमवार संख्या आहेत आणि यांची बेरीज 240 म्हणजेच पर्याय क्रमांक 3. आता बघा प्रश्न क्रमांक 73 काय सांगतो 2026ला शिक्षक दिन शनिवारी येत असल्यास त्याच वर्षाचा बालदिन कोणत्या वारी येईल. तर विद्यार्थी मित्रांनो, कोणत्याही वर्षाचे शिक्षक दिन आणि बालदिन हे एकाच वारी येतात, म्हणजेच बालदिन कधी असतो तो 14 नोव्हेंबरला असतो आणि शिक्षक दिन शनिवारी म्हणजेच बालदिन देखील शनिवारी, म्हणजे पर्याय क्रमांक 4. आणि तुम्ही जरी समजा वेगळ्या पद्धतीनं काढायची गरज नाही, कारण अशा गोष्टी आम्हाला पाठांतर असायला पाहिजे, बरोबर. आता प्रश्न क्रमांक 74 बघा. 3/4 अपूर्णांक खालीपैकी कोणत्या स्वरूपात लिहिणे चुकीचे ठरेल. तर बघा आपण हा अपूर्णांक ह्या पद्धतीने लिहू शकतो, ह्या पद्धतीने लिहू शकतो आणि ह्या पद्धतीने लिहू शकतो, पण ह्या पद्धतीनं हा आपल्याला अपूर्णांक लिहिता येणार नाहीत, म्हणजेच पर्याय याचं उत्तर पर्याय क्रमांक 2. आणि शेवटचा प्रश्न 75. खाली दिलेल्या पर्यायापैकी कोणता पर्याय खालील आकृतीतील अपूर्णांक दर्शवित नाही. तर बघा या ठिकाणी 2.5 म्हणजे बरोबर आहे, 2 पूर्ण आणि अर्धा हे पण बरोबर आहे आणि 2.5 म्हणजेच कोणतं दर्शवित नाही, तर पर्याय क्रमांक 1 1.5 नाही, तर ही आकृती किती आहे 2.5 आहे, म्हणून पर्याय क्रमांक 1 याचं उत्तर येणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आजच झालेल्या म्हणजे 26 तारखेला झालेल्या 4थीच्या पेपर क्रमांक 1ची आदर्श उत्तर या ठिकाणी मी तुम्हाला स्पष्टीकरणासह दिलेले आहेत. यातलं जर कोणतेही उत्तर तुम्हाला चुकीचं वाटत असेल तर कृपया त्याचा क्रमांक मला कॉमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की तुमच्या मित्रांना काय करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा.